हाय काही पोऱ्या एखाद दिवशी परला हातांच्या त्याचा मोडल काही पाय बी ते कशी लंगडा त्याला फांगडं मोरून द्या बाबा. एकदा मी घेतली ती साफ करायला बोट पकडून ठेवला तर सोडी देत नाही विराडच होतो. हे आता वरून टाकते कोथिंबीर. ओके चला आता यांना 2 वारून जेवायला दिले. मस्त चिंबोरीचा रस्सा. शुभम शुभम कसं झालं चिंबोरी सांग. फर्स्ट टाइम आहे. तुम्हाला भीती नाही वाटायची चिंबोरी आता पकडायला. खारीन जाऊन जाऊन जन्म जेला आमचा. हो त्या तर बरोबर आहे. तुम्ही खारीमध्ये जाऊन नवरा पकडले ना. आता वाटते तू खरा चिन्मय पाटील आहे असा. नाही तर तू भंगारवालाच दिसत होता किती दिवस. नमस्कार मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तशी गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे बुधवार आणि मी छानशी आपल्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. कारण की आज ना एकदम पहाटेपासूनच पूर्ण आमच्या इकडच्या एरियाची म्हणजे आमच्या गावातली शेजारच्या काही गावांची लाईटच गेलेली पहाटेपासून. ती एक दुपारी 2:30-3 वाजता लाईट आली. त्याच्यामुळे काही सकाळपासून ब्लॉग मला शूट करायला जमलंच नाही. कारण की मोबाईलच स्विच ऑफ झालेला. मी मस्त आता टेरेसवर मी आली आहे आणि टेरेसवरूनच आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला आता दाखवते मी पत्रा सेटचं आपलं किती काम झालं आहे ते. आणि आज तर ते दादा आलेच नाही कारण की लाईटच नव्हतं. हे बघा हे खंबे तर असे उभे केलेत त्या दादांनी. हे बघा हे असा काहीसा म्हणजे झोपडी टाईप दोन्ही बाजूला पत्र येतील असं काहीतरी त्यांनी जुगाड केलं आहे. बघू आता कसं करतील. हे एवढं काम आता झालं आहे. लोखंडाचं पूर्ण हे काम झालं आहे. अजून बाकी आहे त्यांचं काम भरपूर. पण लाईट नसल्यामुळे ते आज रिटर्न गेले. सकाळी आलेले. ओके हे बघा इकडे पण त्यांनी तसंच केलं आहे. अजून खूप वेल्डिंगचं काम बाकी आहे. एकदा आपल्या पत्र्याचं काम पूर्ण झालं ना की टेन्शनच समजायचं. कारण की मागच्या वर्षी एवढी हालत बेकार झाली ना आमची पावसामध्ये की अक्षरशः म्हणजे झोपायची वांदे. सगळं बेड बीट सगळं फुकट गेलं. अलमारी बिलमारीची काय होती ना ते सगळं खराब झालं. चलो आता खाली जाऊ ना. दुपारी माझ्याकडे वेळ होता तर आज फ्रीज मस्त क्लीन करून घेतलं आहे. आणि तुम्हाला खूप दिवसाच्या नंतर आपला फ्रीज बघायला भेटतो आहे. ओके आता हे दूध थोडंसं उरलं आहे ना ते वाटीमध्ये आणून ठेवलं आहे. कारण की चिन्मय 6:30 वाजता आला की मग चाय बनवावं लागेल त्याला त्याच्यामुळे. आणि भाजीचं ट्रे ना पूर्ण आता खाली झालं आहे. हे बघा आता एवढीच भाजी आहे. 4-5 वांगे आहेत, 4-5 टोमॅटो आणि 2 की 1 लिंबू आहे. आणि थोडंसं अद्रक राहिलं आहे फक्त. आणि इथे वाटणाची मिरची आहे. एवढंच राहिलं आहे. आणि ते मी सगळं पिशवीमध्ये ठेवलं आहे. कारण की मग ह्या टाईममध्ये आज जो मी काय भाजीपाला घेऊन येईन आठवडी बाजारातून तो मग स्टोअर करून व्यवस्थित ठेवून देईन. ओके हे बघा काही नाही आहे. अंडी पण संपलेली आहेत बघू शकता तुम्ही. हे बघा याच्यामध्ये थोडीशी खसखस आहे ती ठेवून दिली मी. आणि सोया सॉस चिली सॉस बस एवढंच. तर वरती आईस ट्रे येते आणि याच्यामध्ये लकी सोनूचं पाय. हे बघा हे गेलेले बाहेर तर येताना मग घेऊन आल्यात. नाहीतर कधी कधी गावामध्ये भेटत नाही त्याच्यामुळे. ओके इथे कशाचे डाग पडले तुम्हाला सांगू का. या पोरांनी काय केलेलं माहिती आहे का पॅप्सी आणून ठेवलेल्या याच्यामध्ये. खायचा पत्ता नाही काय नाही. ती पॅप्सी काहीतरी एक फुटलेली होती आणि पूर्ण याच्यामध्ये अडकून राहिली. आता ती कशी क्लीन करू ते मला जरा कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा ह्याच्यात पण आणि ह्याच्यात पण सांडले वरूनच ते रेले गळल्यात सगळे. ओके मला कॉमेंटमध्ये सांगा हे आता मी कसं क्लीन करू. कारण की हे जे याच्यावरचं हे आहे ना हे निघत नाही आहे. हे पूर्ण अटॅच आहे त्याला त्याच्यामुळे. आणि जोराने जर खेचण्याचा प्रयत्न केला तर हे तुटून जाईल आणि मग फ्रीजचा पूर्ण शो जाईल त्याच्यामुळे. तर आता हे कसं क्लीन करू ते मला कॉमेंटमध्ये तुम्ही सगळ्या ताईंनी सांगायचा. ओके आता मी तुम्हाला काम लावून दिलं आहे म्हणून व्हिडिओ बघा आणि मला सांगा हे 2 पॅसेज कसे मी क्लीन करू दे. हे बघा मंडळी आज ना जेवणामध्ये आणल्यात मस्त चिंबोऱ्या. सकाळी मच्छी मार्केटमध्ये जाऊन हे बघा 6 चिंबोरे आहेत. हे पकडा कशी तुम्ही. हे बघा तुम्हाला ना एका दादाने मेसेज केले तुमच्यासाठी का ताई दादा कुठे दिसत नाही बोलते. कधी का आजच मेसेज केले. आता दादा कुठे जाते सांगा तुम्ही. हां चला आता हे बघा आता भेटला तुम्हाला दादा उत्तर. दादा बोलते कुठे दिसत नाही. तर दादा आता घरी आहेत. एक 10-15 मिनटामध्ये जातील प्लांटवर. त्यांची सकाळी संध्याकाळची ड्युटी असते प्लांटवरची. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त ते ब्लॉगमध्ये दिसत नाही. हां रात्री जेवतानाच तुम्हाला दादा दिसतात.
चला ह्या बघा आता चिंबोऱ्या मार्केटमध्ये घेऊन आलो आहे आपण सकाळी, पण ब्लॉग काय बनवायला जमला नाही कारण की मोबाईल झालेला स्विच ऑफ. आमची सकाळपासून लाईट गेलेली ना पहाटेपासून, म्हणून मग जाऊन घेऊन आली चिंबोऱ्या. 6 चिंबोऱ्या या 400 रुपयाचे दिलेले आहेत. तुम्ही खाल कडे चिंबोऱ्या? हाव रे, भारी चिंबोऱ्या आणल्या आणि बायकोनी ना मध्ये मी नाही खाणार. मला पटत नाही. जाम दिवसाच्या म्हणजे ठरवलेला का चिंबोऱ्या बनवू आपण एक दिवस. बरेच महिने होते. आणल्या होत्या जाम महिन्याच्या नंतर आणल्या चिंबोऱ्या. खाल ना? नाही बोलते आता, यांना चिंबोऱ्या पण नाही पटत, नाही यांना जास्त कोळंबी पण नाही पटत. मग आता या 6 बनवून नाही जमणार, उद्या उपास आहे ना. कमी बनवावं, 3च बनवाव्या. मग मस्त मोठ्या मोठ्या फांगड्यांचे चिंबोऱ्यांची साईज ना मंडळी मोठी आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटी दिसते ती, 4 बनव ना, पण साईज खूप मोठी आहे. नको ना मग 3च बनवू ना. 4 जणांना, तुम्हाला 4 नको. त्या पण चालेल. मग चला साफ करून द्या मला 4. मग त्यांचं फांगडं मोरून द्या बाबा. एकदा मी घेतली ती साफ करायला, बोट पकडून ठेवला तर सोडी देत नाही, विराडत होतो. म्हणजे एकदा मी चिंबोरी साफ करायला घेतली ती तर ती अशी फांगडा लागला माझ्या या पोटाला, ती सोडता सुटत नाही. मी अशी रडत होती घरामध्ये. हे बघा चला, आज मस्त दबाके जेवण वगैरे घरामध्ये पोरांचा पण, कारण की चिन्मयला पण जाम चिंबोऱ्या आवडतात. चिन्मयला अजून माहिती नाही कारण की तो कामावरती आहे ना, त्याच्यामुळे. कुर्ल्याच आहे का सगळ्या? डांगे पण असतील ना मिक्स? हां ती पण कुर्लीच आहे ना. वा वा मस्त. पिठामध्ये भरून करू का असंच करू? तुम्हाला खावायच्या, तुम्ही कशा बनवता? हे बघा एकदम इझिली मोडतान. एक दिवस चिंबोऱ्या आणलेल्या ना घरामध्ये कोणीच नव्हता. बरं चला साफ करता का, इझी आहे साफ करायचा. घेतला चिंबोरीला, पकडला चिंबोरीने असा बोटाला पकडून ठेवलेला ना फांगऱ्याशी, बोंबलता तरी पण सोरी नाही ती. चला मस्त आहे. आणि मी चिंबोऱ्या आता साफ करून देत लावल्यान, म्हणजे मी कसं करीन ना मग नंतर. पिठान करू कशा करू, पीठ भरून करू कशाच करू, वाटण टाकून. चला आता मी अशाच बनवीन. मंडळी कॉमेंट करून सांगा का पिठामध्ये भरून करू का अशाच बनवू, कारण की मी याच्यातून अर्ध्या बनवणार आहे, अर्ध्या ठेवून देणार आहे. कारण की हे बोलले मी काढणार नाही चिंबोरी, आता यांना दुसरा काहीतरी बनवायला लागेल. हे ही पण कुर्लीचा, सगळ्याच कुर्ल्यात का ग? सगळे नाही, ही नाही. म्हणजे ही नाही ग, ही मोठी होती, ही नाही. ही बघा, ही बघा, ही बघा. ओ हो भाई साहब, आज डब्बा के खाना खाएगा. मला चिंबोरी जाम आवडते. मसाच धरून ठेवलेला माझा बोट, रक्त गडला तरी पण सोरी नाही. शिवा पण जाम दिला मी चिंबोरीला. बाबा ते कमी जाऊ दिला की इकडे इकडे बाबू. हे बघ काय आणली पप्पानी, इकडे लवकर ये. हे बघ हे बघ हे बघ चिंबोरी चिंबोरी बाबू चिंबोरी. किती साफ केल्या? 2 गेल्या का 3 गेल्या? हा यो ढांगा ना. दुसरी बघा ती खाली, बघा ती खाली मोठ्या पांगड्याची ती बघा. चावला बाबा यांनी पांघरा बघा कसा बसले. तू पण ढांगा. भाई साहब, अरे एक मोठा घ्या ना, सगळ्याच बारीक करा. ओहो तो कसा, हे दाखव दाखव दाखव. हे कसा मंडळी बाबा. हे लकी खा. नको थांबा, नाग बी पकडे लक्कीचा. ए बैला लगेच जाते पप्पी घ्यायला तो. हो पप्पी घ्यायला ते तो. सोडणार पण नाही ती. लकी बोंबलं निसता, सोडील कोणती. चला आता मस्त चिंबोऱ्या यांनी मला साफ करून द्यायला लावलं. मग दुसऱ्या अशाच ठेवू ना टोपामध्ये, वर्ष झाली ठेवून ना, म्हणजे जिवंत राहतील ना, मरणार नाही ना. मग परवा करीन ना, मग ते एकदम सगळ्या करायच्या काय करल्या. तो वरचं ना, मग ते तर काढायलाच लागेल ना. हां अच्छा, म्हणजे 2-2 पीस करू ना याचं. हां म्हणजे ते मीठ मसाला पण घुसल आतमध्ये. जाऊ दे, मी पीठ बीठ नाही भरणार आहे आत्ताच्या याच्यामध्ये, अशाच बनवीन मस्त. 3 साफ केल्या, 4. अच्छा म्हणजे 2 राहू दे त्या. 4 लागतील ना अर्ध्या. चिन्मय काय घेऊन आलाय रे? ओ भाई साहब, एक क्या लेके आहे? चिवडा कुठून आणलास? आता चिन्मय आलाय कामावरून. चिन्मयला इथे नाश्ता दिलाय, चिवडा, गोड चिवडा तोच घेऊन आलाय आणि चाय दिली त्याला. लाईटीला काय झालं? लाईट काढल्या आलते गयो, लाईट गयो, वायर आलते कुठून तरी.
हे बघा मंडळी, आता आले मी आठवडी बाजारामध्ये आणि खूप असा आठवडी बाजार जोरात लागला एकदम. आमच्या या कोपरगावच्या आठवडी बाजारामध्ये भरपूर काही वस्तू विकायला असतात. तिकडे जाऊ बाई तिकडे जाऊ बाई चाललं वाटतं भाजीपाला घेऊन. काय चालू ताई, काय लक्ष? हा ग घेतला ग, घ्या. चला आपण पण आता सुरुवात करू भाजीपाला घ्यायला. भरपूर काही वस्तू असतात आमच्या आठवडी बाजारामध्ये विकायला. ते बघा, तुम्ही बघू शकता. आता टेकली चापवाल्याच्या शॉपवर आपण आलोय. म्हणजे इथे गाडी लावली त्यांनी. चाय घेते थोडंसं प्यायला. चाय बरं पिते आणि मग जेवण बनवायला घेते. शुभम किती वाजला आता? 8:30 वाजले. शुभम गेले पबजी. चिन्मय गेला केस कापायला. बरा गेला न सांगताना ते चिन्मयला आमच्या सांगायला लागतं केस कापायला जा म्हणून. तर आताच मार्केटमधून जाऊन आली. तिथे काही जास्त दाखवलं नाही तुम्हाला, कारण की हातामध्ये ओझं असलं ना की मग व्हिडिओ शूट करायला नाही जमत एक हाताने. त्याच्यामुळे पटपट भाजीपाला घेतला आणि घरी आली. तर आता चाय पिते, त्याच्यानंतर मग जेवण बनवायची सुरुवात करते. ओके मंडळी, फॅन सुरू आहे तरी मला घाम बघा किती आला आहे. तर फॅन खाली बसून पण एवढा घाम येतो, तर विदाऊट फॅनचा मग काय हालत होईल माझी. काय करू हे गरमीला, तेच काही समजत नाही. खूप जास्त गरमी होते मला. किचनमध्ये तर असं वाटतं जावं पण नाही, पण आता नाही गेलो तर जेवण काही शिजणार नाही. पोरं पण उपाशी राहतील मग त्याच्यामध्ये. चला आता असो, लकी सोनूजनचे पाय तर बनवून झाले आहेत. आता फक्त आमचं जेवण बनवायचं आहे. आणि यांना हे बोलले मी चिंबोरी नाही खाणार, मला आवडत नाही, तर आता माझ्यासाठी काहीतरी बनव. तर हे बोलले की आता दुसरं काय नको, पाय आणल्यात ना ते मस्त बोलते भाजून त्याचा रस्सा बनव. चला खाऊ ते पाय. आता चिंबोरे एवढे भारी आणल्यात ते नको बोलते, मला बोलते पायच बनव कोंबडीचे. आता ते चिंबोरीचा रस्सा आणि भात बनवून झाला की ते पाय घेते उघडायला मग, आणि मग त्यांची भाजी बनवते. आता इथे ना खोबरा, 3 कांदे आणि आता इथे 2 लसूणच्या हे भाजायला घेतले. म्हणजे भाजून जर आपण त्याचं वाटण केलं ना तर अजून चविष्ट लागते आपलं जेवण. इथे चिंबोऱ्यांचे 2-2 तुकडे केले आहेत, जेणेकरून जो काही मीठ मसाला वाटण जो काही असेल तो याच्या आतमध्ये घुसेल आणि मग अजून चिंबोरी खायला चविष्ट लागेल. चिंबोरीचा रस्सा. आणि ज्या काही नांग्या होत्या ना त्या मी काही घेतल्या नाही, नांग्यातून हे पीस घेतलेत फक्त, आणि ते फांगडे घेतलेत. आणि चिंबोऱ्या आता स्वच्छ धुवून आता 2-2 तुकडे केलेत. चला आता वाटण केलं ना की लगेच मग बनवायला घेते. तर आता इथे लसूण पण भाजलं आहे मस्त आपला. तरी हाता घेते चिंबोऱ्यांची भाजी बनवून, म्हणजे चिंबोऱ्यांचा रस्सा बनवून. ओके, सगळ्यात आधी टाकते कांदा. हो, तेल खूप टाकलं आहे. कांदा एकदम मऊ झाला की लगेच टोमॅटो घालते याच्यामध्ये. हे जे पिवळे दिसतंय ना याला आमच्या आगरी भाषेमध्ये ईड बोलतात. सगळ्या याच्यामध्ये बघा मस्त एकदम, म्हणजे चिंबोऱ्यांचा रस्सा चविष्ट लागेल. चला आता कांदा इथं झाला आहे मऊ. आता याच्यामध्ये घालते टोमॅटो. आता टोमॅटो पण मऊ पडले ना याच्यामध्ये की लगेच घालणार आहे मी हा जो वाटण केलं आहे ना हा घालणार आहे लगेच. टोमॅटो पण बऱ्यापैकी मऊ झाले आहेत, तर आता लगेच वाटण टाकते याच्यामध्ये. वाटण जे बनवले ना त्याला एवढा भारी सुगंध सुटला आहे, सगळ्या भाजून घेतलं आहे ना त्याच्यामुळे. तर मस्त तेलावर तो सगळा परतवून घेते. आता हा जो वाटण घातला आहे ना हा व्यवस्थित तेलावर परतवून घेते. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मसाले घालेन. सुगंध एवढा भारी सुटला आहे ना वाटणचा, एकदम मस्त. चला आता तेल सेपरेट होईपर्यंत हे परतवून घेते मी. तर आता वाटण परतवून झालं आहे. हे बघा तेल आता सेपरेट झालं आहे वाटणमधलं. चला आता याच्यामध्ये मसाले घालते. मसाले काय जे आपले रेग्युलर मसाले आहेत तेच घालते मी. ओके, इथे गरम मसाला. चिंबोरीमध्ये गरम मसाला तर पाहिजेच का, आपला घरगुती गरम मसाला पाहिजेच, तेव्हा चिंबोरीच्या रस्स्याला चव लागेल.
हळद, आगरी मसाला. तर वाटणामध्ये मी मिरची नाही घेतली ना, तर मसाला ना 1.25 चमचे घातला याच्यामध्ये. ओके. बघा स्वच्छ धुवून घेतलेल्या चिंबोऱ्या इटामध्ये भरलेल्या. ओ हो भाई साहब, ओ हो हो हो. चला आता मसाल्यांवरती आता मस्त टाकलं आहे मी चिंबोऱ्या, फांगडे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. ओके. सगळ्या चिंबोऱ्यांना फांगड्यांना आपलं वाटण मसाले सगळे लागलेले आहे. व्यवस्थित मिक्स केलं आहे मी आता. ओके. आणि हे बघा लगेच रंग चेंज व्हायला पण लागलं इथे. फांगड्याचा रंग तुम्ही बघू शकता लाल व्हायला लागला. चला आता घालूया त्याच्यामध्ये मस्त पाणी. सुगंध असा सुटला आहे ना मंडळी, जसं काही मटणच बनवायला घेतलं आहे, एवढं भारी सुगंध सुटला आहे. चला आता याच्यामध्ये पाणी घालून झालेलं आहे मस्त. आता घालते चवीनुसार मीठ. जे आपण खड्यांचं मीठ घेतलं आहे ना तेच टाकते याच्यामध्ये. आता मीठ वगैरे सगळं टाकून झाले. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला शेवटला कोथिंबीर पेरायची आहे भाजी शिजल्यानंतर. तर चला आता हे झाकून ठेवते आणि एक 10 मिनटं शिजवते. हो कसे केस कापल्यात? अरे वा, आत्ता वाटते तू खरा चिन्मय पाटील आहे असा. नाही तर तू भंगारवालाच दिसत होता किती दिवस. आता कशाला तू खेळते ना त्याच्या मगराला आता. हाय काही पोऱ्या, एखाद दिवशी परला होती हातांच्या ना त्याचा मोडल काही पाय बी कशी लंगडा त्याला. तो पण माड कसा येरा येरा चक्कर आले वाटतं त्याला. लकी दादानी तुला जत्रेतला पाळण्यात फिरवलं बाबू गोल गोल. आंघोळ कर, तुला कपडे आणते दुसरे जा. कालच्या ब्लॉगला थंबनेलमध्ये भंगारवाला टाकला म्हणून तर नाही केस कापायला गेला आज. चावा घे नाकाला, की चावा घे दादाच्या. नाही हो, आल्यापासून पबजी खेलते आल्यापासून. कितने बजे चालू किया शुभम? 7 बजे से. आग भी जाएगा सर भी जाएगा. 12 बजे तक खेलने का. 12 बजे तक शर्म आना चाहिए कुछ. क्या शर्म है? तो सोने का बैठने का शांती से. म्हणजे हे आता एक 5 ते 7 मिनटामध्ये आपण चेक करतोय भाजी चिंबोरीची. आणि चिंबोरीचा रंग बघू शकता तुम्ही, एकदम लाल झाला लाल. आणि फांगडा बघा किती भारी ना. आणि रस्सा बघू शकता तुम्ही कसा जाड झाला आहे, जाड एकदम मस्त. आणि सुगंध पूर्ण घरभर सुटला आहे. चला अजून एक 3-4 मिनटं शिजवते आणि मग गॅस बंद करते. तर इथे आपली चिंबोऱ्यांची भाजी मस्त झालेली आहे. आता वरून टाकते कोथिंबीर. ओके. आणि हे बघा रस्सा एकदम कमी ठेवला आहे, कारण की जास्त रस्सा ठेवल्यावर मग चांगलं नाही लागत ना, असं लेपट लेपट ठेवलं आहे. आणि रंग तुम्ही बघू शकता चिंबोऱ्यांच्या भाजीचा काय जबरदस्त रंग आला आहे. आणि सुगंध पण जाम भारी सुटला आहे मंडळी. आता यांना 2 वारूनं जेवायला दिले मस्त चिंबोरीचा रस्सा. शुभम शुभम कैसा झालं चिंबोरी सांग. मस्त. फर्स्ट टाइम मेरा. फर्स्ट टाइम है. तेरे को फिर इसका टेस्ट नहीं समझ में आएगा. फिर भी अच्छा लग रहा है कि नहीं लग रहा है? सच बताना, झूठ नहीं. बहुत अच्छा. अच्छा लग रहा है? ठीक है चल दोबारा बनाएंगे फिर. पक्का अच्छा लग रहा है क्या? अच्छा है सच में. अभी इसको दांत से तोड़ना पड़ेगा. टूट गया पूरा. दोनों हाथ से खा लेना हो, निकाल निकाल के उसके अंदर का. दांत नहीं गिरना चाहिए बस. मजबूत है. सेम ऐसे लग रहा. हाँ अच्छा लग रहा है, लेकिन अच्छा लग रहा है ना. खा ले, चावल ले लेना दोबारा. आता बरं वाटलं. तू सांगा ना कसं झालंय. मस्त. मस्त झाले. जेव्हा मग पोट भरून. चला मंडळी, अजून मोनिश नाही आला. 9:30 9:45 वाजले तर रात्रीचे. मोनिशला कॉल केलेला पण काय उचलला नाही. गाडी चालवत असेल तो. तुमचं दोघांचं जेवण झालं आहे ना. फाईटच मारे ना ते बोंबालला. त्यांच्या जेवणाकडे फक्त बोंबाल ठेव. आता यांच्यासाठी पण पाय शिजायला ठेवल्यात. 5-10 मिनटं लागतील अजून शिजायला. तेरे को हम लोगों को खाना अच्छा नहीं लगता है शुभम? अरे भाभी मैं इतना ही खाता हूँ खाना. अरे एकदम छोटे बच्चे का जैसा. इतना थोड़ा सा चावल दिया था तुमको मैंने. मम्मी से पूछ लेना, इतना ही खाता हूँ. ये खा लेना पूरा. हाँ.
हाँ फेंकना मत। अबे चिनू जैसा खा रहा है उसे खाना पड़ेगा। हाँ देख देख के क्या चाहिए तो, लेकिन खा। वो 2 चिंबोरी रखा है, फ्राइडे को उसको आटा आटा भर के बनाएंगे अलग तरीके से। देख रहा था अभी रियल में खा रहे। चिन्मय भात घ्या तुला चांगली झाली ना चिंबोरी, तिच्यामध्ये ईट होता ना म्हणून ती चविष्ट लागत असेल। ईटाशी भरलेल्या ना सगळ्या। हाँ 2 पीस कर उसका और खा ले पूरा उसमें से। चल आता यावी पण बसल्या जेवायला, यांच्यासाठी बनवलेलं मस्त कोंबडीचं पाय, मस्त चिंबोऱ्या खायच्या, तर कोंबडीचं पाय खाताना काही गरज आहे? बोलते मला चिंबोरी पटत नाही। कर चिन्मय तुला आवडली का चिंबोरी? फर्स्ट क्लास। फर्स्ट क्लास। तुम्ही काही भात नाही घेतला परत? नको बघा। हे कशी झाली भाजी कोंबडीच्या पायांची? चांगल्या चिंबोऱ्या बनवल्या बेस्ट कशा त्या नको बोलते मला, मला बोलते पटत नाही। या मस्त आता चिंबोऱ्यांच्या रश्श्यासोबत तुम्ही पण जेवायला बघू आता कसा झाला आहे तो। पोरं तर बोलली जाम भारी झालं आहे जेवण। इथं मोनिशला पण दिलं आहे, हे बघा एकदम भारी झालं रस्सा, रस्सा एवढा भारी झाले ना, जबरदस्त एकदम। योगा व्यायाम करते का? चला मंडळी या आता जेवायला तुम्ही पण, मी पण जेवून घेते पटापट, टाईम पण जाम झाला आता। रात्रीच्या 11:30 वाजून गेलेले आहेत आणि आता आमची मस्त सगळ्यांची जेवणं वगैरे आवरल्यात आणि आज मस्त जेवण लागलं, कारण की खूप महिन्याच्या नंतर चिंबोरी बनवलेली घरामध्ये। सगळ्यांना आवडली, फक्त यांनीच नाही खाल्ली, यांना नाही आवडत चिंबोऱ्या। ए थांब रे, मी तुमच्यासोबत बोलायला लागली ना का याला काय त्रास होतो काय माहिती, मी लगेच जवळ येते माझ्या। त्याचं म्हणणं असं का माझ्यासोबत बोलत बस। जा आता झोप, जेवलंच ना आता झोप, जा जा आता झोपायचा टाईम दिला बाबू। चला आता सगळ्यांनी जेवण वगैरे आवरलेत आणि चिंबोऱ्यांचा रस्सा जाम भारी झालेला। मोनिशने पण सगळं फिनिश केला, चिन्मयला पण खूप जास्त आवडला। तर त्याच्यातून ना 6 चिंबोऱ्या दिलेल्या 400 रुपयांमध्ये ताईंनी त्या, तर फक्त 4 चिंबोऱ्याचा रस्सा बनवला, बाकीच्या 2 मी तशाच ठेवलेल्या। तर आता त्या 2 चिंबोऱ्यांना साफ वगैरे करून स्वच्छ धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण की गरमी खूप जास्त आहे आणि मग उद्या उपवास आहे आणि मग परवापर्यंत ते जिवंत राहिले तर बऱ्या आणि मेल्या तर मग फुकट जातील। बरं मग त्याच्यापेक्षा बरं साफ करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ। मग परवा चिन्मयने सांगितलं आहे की आता पीठ वगैरे भरून बनवत्या, तर परवा आपण काहीतरी मस्त वेगळी पद्धत ट्राय करू चिंबोऱ्या बनवायची। तर चला यो काही मला बोलून देणार नाही तुमच्यासोबत, मी आता ब्लॉगचा एंडच करत आहोत। तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा। चला मंडळी बाय बाय, बाय बाय लक्की, बाय बाय। मी मामाच्या घरी चालले आता, मी मामाच्या घरी चालले आता, मामाच्याकडे जाऊ, मामाच्याकडे मी जाऊ मामाच्या घरी, चल मी चाललो मामाच्याकडे। बाय बाय लक्की, बाय बाय, मी मामाच्या घरी चालले आता, बाय बाय लक्की, बाय बाय, चल मी चालली, चल। बघा याला असं वाटतं मी याची खरोखरची मम्मी आहे, याला असंच काहीतरी वाटते। हां इकडे करते आवरा, तू का माझा पोर आहे का? चल तिकडं, कुठून आणले ना कुठून